आला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला समरी लाभली त्याला लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना। लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के साहेब, त्यासाठी आमची संपूर्ण सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत। आज आम्ही सगळ्या नेत्यांची मेन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती आणि ह्या बैठकीतून एकच सूर झाला की नरेंद्र भाई मोदीजींना जे मत आहे ते नरेश म्हस्केंना दिल्यावर बाणाला दिल्यावर ते थेट मत मोदीजींना जाणार आहे। आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले की दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्यबाण मारून मोदीजींना इथून लाखोच्या संख्येने निवडून दिलेले आहे। त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा आमचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करून मोदीजींना बहुमताने या बेलापूर मतदारसंघातून आपल्याला निवडून द्यायचं। आज पहिल्यांदाच बेलापूर विधानसभा क्षेत्रातली महायुतीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली। या बैठकीला या भागाच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय म्हात्रेताई, मनसेचे अध्यक्ष गजाननजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय भगत साहेब, रासपचे आमचे दादा, आपल्या आठवले गटांचे सन्माननीय ओळ साहेब, सन्माननीय खरे साहेब, सगळी मंडळी, या यशवंत सेनेचे प्रमुख, अनेक छोट्या मोठ्या संघटनांचे प्रमुख या ठिकाणी आले होते। प्रत्येकाने विचार मांडले आणि प्रत्येकाने हेच सांगितलं की काळ कमी आहे, वेळ कमी आहे, कुठलाही मानापमान रुसवा फुगवा न ठेवता, काही कमतरता असेल तरी विचार न करता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला म्हस्के साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। आम्ही यजमान म्हणून शिवसेनेने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साहित्य लागेल, कुठल्याही प्रकारची मदत लागेल, कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन लागेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते केले जाईल। कुठल्याही कार्यकर्त्याची गैरसोय होणार नाही, कुठलाही प्रोटोकॉल तोडला जाणार नाही आणि अतिशय एकोप्यानं प्रचंड मोठ्या संख्येनं आपण पाहिलं हजारो पदाधिकारी, आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बोलवले होते, सगळे ऑलरेडी कामाला लागलेले। आमच्यापेक्षाही ही सगळी मंडळी जास्त आक्रमकतेने नरेश म्हस्केंचा प्रचार करतायत, त्यामुळे नरेश म्हस्के लाखो मतांनी निवडून येतील, आमच्या याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे।